नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही लोक दिवस रात्र परिश्रम करतात तरीही जीवनात पुढे जाऊ शकत नाही। त्यांच्याकडे क्षमता असते, मेहनतही करतात, परंतु तरीही ते सदैव पैशाच्या कमतरतेशी झुंजत असतात। आपल्याला काही अशा सवयी असतात ज्या मनुष्याला आयुष्यभर गरिबी, वेदना आणि अपयशाच्या मार्गावर घेऊन जातात। जर तुम्ही या 5 सवयी ओळखून त्या तुमच्या जीवनातून काढून टाकल्या तर यश, सन्मान आणि समृद्धी स्वतःच तुमच्याकडे येईल। तर चला जाणून घेऊया त्या 5 गुप्त सवयी ज्या मनुष्याला गरीब बनवतात आणि या सवयींपासून कसे वाचून आपण आपले जीवन धन, सुख आणि यशाने भरू शकतो। नंबर 1, आळस प्रगतीचा शत्रू। आळस मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे। जो व्यक्ती आपले कर्तव्य उशिरा करतो तो संधी गमावतो। प्राचीन काळात एक शेतकरी होता। त्याच्याकडे सुपीक जमीन होती, परंतु तो नेहमी म्हणायचा, उद्या नांगरून बीज पेरतो, परंतु उद्या कधीही येत नाही आणि शेवटी जमीन बंजर झाली। आळसापुढे मनुष्य केवळ आपल्या स्वप्नांना हरवत नाही, तर आयुष्यात जे त्याला मिळू शकते ते सगळे काही हातून निघून जाते। ज्याने वेळेत परिश्रम केले त्याने जीवनात फळ मिळवले। नंबर 2, धनाचा अपव्यय, अपमान। जो व्यक्ती आपले कमावलेले धन विवेकाने वापरत नाही तो लवकरच निर्धनतेला प्राप्त होतो। एक व्यापारी होता जो दर महिन्याला भरपूर कमाई करायचा, परंतु त्याने आपले पैसे निरुपयोगी वस्तूंमध्ये, आभूषणांमध्ये आणि भव्य जेवणात खर्च केले। काही वर्षात त्याच्या व्यवसायात नुकसान झाले आणि त्याची सगळी संपत्ती संपुष्टात आली। धन फक्त गोळा करण्यासाठी नसून त्याचा योग्य वापर करणं ही एक कला आहे। ज्याने ही कला शिकली नाही तो जरी जितका कमावतो तरी शेवटी निर्धन राहतो। नंबर 3, अनुशासनहीनता, पतनाचा मार्ग। ज्या घरात अनुशासन नाही तिथे लक्ष्मी कधीही कायमची राहणार नाही। अनुशासन फक्त सैनिकांसाठी नसून प्रत्येक मनुष्यासाठी जीवनाचा आधार आहे। सकाळी लवकर उठणं, नियमित दिनचर्या पाळणं, प्रामाणिकपणे काम करणं हे सगळं जीवनात स्थिरता आणि समृद्धी आणते। जो व्यक्ती वेळेचं पालन करत नाही, आळसात दिवस घालवतो, तो कधीही दीर्घकालीन यश संपादन करू शकत नाही। नंबर 4, चुकीची संगत, भाग्याचा नाशक। जशी संगत तसा परिणाम। मूर्खांच्या संगतीत बसणारा ज्ञानीही हळूहळू आपला विवेक हरवतो। जर तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील जे दिवसभर वेळ वाया घालवतात, व्यसनात सापडलेले असतात किंवा नेहमी नकारात्मक गोष्टी बोलतात, तर ते हळूहळू तुमची ऊर्जा सुद्धा खात जातील। फळांमध्ये एक खराब फळ टाकलं गेलं तर ते हळूहळू इतर फळांनाही सडवतं। संगतीचा प्रभाव इतका खोल असतो की तो तुमची दिशा आणि दशा दोन्ही बदलून टाकतो। नंबर 5, निर्णयात विलंब, संधीचं हनन। जो व्यक्ती वेळेवर निर्णय घेत नाही तो आयुष्यातली सर्वात मोठी हानी उचलतो। अनेक संधी आपल्या आयुष्यात येतात, परंतु आपण संकोच करतो, भय बाळगतो आणि वेळ निघून जाते। एक जुनी कथा आहे। एक युवकला राजदरबारात सेवक होण्याची संधी मिळाली, परंतु तो विचार करत राहिला, जाऊ की नाही, काय होईल। तो संकोच करत राहिला आणि पद दुसऱ्या व्यक्तीला मिळाले। आयुष्यात काही निर्णय तत्काळ आणि धैर्याने घ्यावे लागतात, अन्यथा संधी कायमची निघून जाते। मित्रांनो, जर तुम्ही खरोखर आयुष्यात यशस्वी व्हायचं ठरवलं आहे तर या 5 सवयींपासून अंतर ठेवूया। आळस जो तुम्हाला वेळेसोबत मागे सोडतो, अपव्यय जो तुमच्या कमाईला व्यर्थ करतो, अनुशासनहीनता जी लक्ष्मीला दूर करते, चुकीची संगत जी तुमच्या भाग्याची चोरी करते, विलंब जो संधी तुमच्या डोळ्यांसमोर नष्ट करतो। जर तुम्ही आजपासूनच या सवयींचा त्याग केला तर कोणतीही शक्ती तुम्हाला समृद्ध, यशस्वी आणि सन्मानित जीवन मिळवण्यापासून थांबवू शकणार नाही। तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल। असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन विचारांसह, तोपर्यंत धन्यवाद।